आणि यानंतर थेट जाऊया पुण्याला। पुण्यामध्ये सध्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे। अरे हळूवर भाऊ काय कुठे तुम्ही काय अरे ना करता प्रशासनाचं करायचं काय? अरे आवाज कुणाचा? अरे हे पुणे शहर पाण्यात बुडवणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय? पुणे शहर पाण्यात बुडवणाऱ्या पुणे महानगरपालिकेचं करायचं काय? हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? ताकद कुणाची? तर पुण्यातल्या वेगवेगळ्या समस्यांसाठी हे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू असल्याचं दिसतंय। मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत, या आंदोलन कव्हर करतायत। मिकी, काय नेमका मागण्या आहे, काय नेमका विषय आंदोलनाचा? जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेच्या दारासमोर शिवसेना शिंदे पुणे महानगरपालिकेच्या दारासमोर शिवसेना शिंदे गटाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। दादा, तुम्ही आंदोलन करताय, नक्की काय मागणी, कशासाठी तुम्ही गेटवर चढताय? आपण बघितलं असं पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण पुणे शहर ह्या ठिकाणी जलमय झालं होतं। संपूर्ण पुणे शहरातले रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं। शेकडो हजारो कोटीचे टेंडर या ठिकाणी महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी काढलं होतं की पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणी नाले साफसफाई झाली पाहिजे, ड्रेनेजची साफसफाई झाली पाहिजे आणि पावसाळ्यांची साफसफाई, पण या ठिकाणी कागदावर फक्त या ठिकाणी दिसलेली साफसफाई शेकडो कोटी हजारो कोटी कुठे गेले कोणी खाल्ले त्यासाठी तर आम्ही जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्यांना बोटी बी भेट मला तर आतमध्ये बी घेत नाही, गेट बंद केला। जाणार आतमध्ये शिवसेने 100% जाणार आत। जर तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, महापालिका सत्तेत नाही, आम्ही नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहे। सत्ता ही जनतेसाठी असते, आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगणार आहात का या संदर्भात? ज्या पद्धतीने इथं म्हणजे तुम्ही म्हणताय, वेगवेगळे आरोप करताय, पावसापूर्वीची तयारी नाहीये काहीच। ही संपूर्ण माहिती आम्ही या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या ठिकाणी महापालिकेवर जे भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि जे रस्त्याला या ठिकाणी नदीचं स्वरूप आहे त्यासाठी आम्ही बोटी या ठिकाणी कुणाला जाब विचारायला चालला जात? या ठिकाणी आयुक्त असं आयुक्त असं आज सोडतील असं वाटतं? 100% का नाही सोडणार? आम्ही उड्या मारून जाणार। शिवसैनिक आहे, आम्ही शिवसैनिक आहे। आज तुम्ही वर चढलेले आहेत काही शिवसैनिक, मात्र पोलिसांचा कडेकोट, पोलिसांचा बंदोबस्त आहे। पावसापूर्वीची कामं सुरू आहेत असं म्हणलं जातंय। पावसाळ्यापूर्वीची कुठली 60% कामं या ठिकाणी रखडलेले आहे। आपण सगळे वर्तमानपत्रात वाचला असं की 60% पेक्षा अधिक या ठिकाणी साफसफाई पुणे शहरातले झाली नाही, म्हणून तर या पुणे शहराचं पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण रस्ते या ठिकाणी जलमय आणि नदीचं स्वरूप आले। अर्थात जे या ठिकाणी शिवसेनेचे नाना भांगिरे सांगतायत, कोंढवा परिसरात मोठ्या संख्येने पाणी भरलेलं होतं आणि त्यानंतर हे आंदोलन करतायत, अक्षरशः गेटवर चढलेले आहेत, आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आलेले आहेत। कोट्यवधी रुपये हे पावसापूर्वीसाठी जे कामं असतात त्याच्यावर खर्च केले जातात, मात्र खरंच कामं होत आहेत का? आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता शिवसेना शिंदे गटाचे हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वर चढून जोरदार घोषणाबाजी देत या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। अमोल, निश्चित धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल। तर पुण्यातल्या वेगवेगळ्या समस्यांसाठी सध्या शिवसेनेचे हे आंदोलन सुरू आहे आणि वेगवेगळे फलक हातात घेऊन सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे हे शिवसैनिक पुणे महानगरपालिकेच्या गेट बाहेर सध्या आंदोलन करत आहेत।